नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 25 प्रश्न घेतलेले आहेत। हे 25 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील आणि तुम्हाला 25 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सॲपवर या सर्व PDF पाठवले जातील। विद्यार्थी मित्रांनो, यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी, प्रश्न क्रमांक पहिला बघा, पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा, पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर पक्षी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ऑप्शन क्रमांक 3 राहील खग। या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील। बघा ऑप्शन क्रमांक दुसरा बघा, मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हणतात? बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होणारा तो प्रश्न आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेचे शिवाजी असे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा ऑप्शन क्रमांक तिसरा बघा, खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा। बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे। बघा आपल्याला 4 शब्द विद्यार्थी मित्रांनो स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील देवता, या ठिकाणी स्त्रीलिंगी असलेला तो शब्द राहील। बघा ऑप्शन क्रमांक 4 बघा, खालील शब्दाचा या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो, तर वल्लभ या ठिकाणी शब्द आहे, तर वल्लभ या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे, वल्लभ। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील वल्लभचा योग्य समानार्थी शब्द पती, या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील। बघा प्रश्न क्रमांक 5 बघा, साक्षर या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा। बघा साक्षर या ठिकाणी शब्द आहे, योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा साक्षर। बघा साक्षरचा योग्य विरुद्धार्थी शब्द निरक्षर, या ठिकाणी आपले योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले, आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा पुरोगामी, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, पुढील या ठिकाणी आपल्याला उभयनवी अवयव असलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखा। पुढील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला उभयनवी अवयव या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा आपल्यासमोर बघा 4 शब्द विद्यार्थी मित्रांनो, उभयनवी अवयव या ठिकाणी कोणता आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, परंतु या ठिकाणी योग्य उभयनवी असलेला तो पर्याय राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, पुढील पर्यायापैकी या ठिकाणी आपल्याला विशेष नाम या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा आपल्यासमोर बघा 4 शब्द विद्यार्थी मित्रांनो, यापैकी आपल्याला विशेष नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 4 राहील, मुंबई हा शब्द विद्यार्थी मित्रांनो विशेष नाम असलेला तो या ठिकाणी पर्याय होईल। प्रश्न क्रमांक 9 बघा, खाली दिलेल्या वाक्यापैकी या ठिकाणी आपल्याला पूर्ण भूतकाळ या ठिकाणी वाक्य ओळखायचं। आपल्यासमोर बघा 4 वाक्य आहेत विद्यार्थी मित्रांनो, यापैकी आपल्याला पूर्ण भूतकाळाचं या ठिकाणी वाक्य ओळखायचं आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, मी अभ्यास केला होता हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं या ठिकाणी हे
वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, आप्पा हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला तो शब्द आहे बघा। आप्पा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। आप्पा हा शब्द कन्नड या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे। बघा प्रश्न क्रमांक 11 बघा, तू तेथून निघून जा हे वाक्य कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे बघा। तू तेथून निघून जा हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा, तू तेथून निघून जा हे वाक्य, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील। आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, आई वडील हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा। आई वडील हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे बघा। आई वडील, बघा विद्यार्थी मित्रांनो, आई वडील या ठिकाणी बघा सामासिक या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे बघा। सामासिक या प्रकारचा तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, रामाने रावणाला मारले हे वाक्य या ठिकाणी कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे बघा। रामाने रावणाला मारले हे बघा वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। भावे प्रयोग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उपसर्ग शब्दांना पुढीलपैकी केव्हा लागतात बघा। उपसर्ग शब्दांना पुढीलपैकी केव्हा लागतात। बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा। उपसर्ग शब्दांना पुढीलपैकी केव्हा लागतात, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। उपसर्ग हे शब्दांना पूर्वी लागतात बघा। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 15 बघा, मांजर या ठिकाणी बघा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, अनेक वचन या ठिकाणी आपल्याला करायचं बघा। मांजर या ठिकाणी शब्द आहे, अनेक वचन या ठिकाणी आपल्याला करायचं बघा। मांजर, बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील। मांजर या ठिकाणी आपले योग्य अनेक वचन या ठिकाणी असलेला तो पर्याय राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दोनदा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे बघा। दोनदा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। दोनदा हे आवृत्तीवाचक या प्रकारच्या या ठिकाणी ते विशेषण आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपला कोणता शब्द या ठिकाणी सामान्य नाम आहे या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा। खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला सामान्य नाम या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील। परराष्ट्र या ठिकाणी सामान्य नाम असलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक 18 बघा, प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम, प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम या प्रकारचं ते नाम आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रामास वनवास मिळाला या ठिकाणी आपला अधोरेखित शब्दाची या ठिकाणी आपल्याला विभक्ती ओळखायची बघा। रामास वनवास मिळाला या ठिकाणी अधोरेखित शब्दाची या ठिकाणी आपल्याला विभक्ती सांगायची आहे बघा। बघा विद्यार्थी मित्रांनो, रामास म्हणजे या ठिकाणी आपला विभक्ती ओळखायची आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। चतुर्थी विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा, संगीताने स्वयंपाक केला या वाक्यामधलं आपला विधेय ओळखायचं। संगीताने स्वयंपाक केला या वाक्यामधलं या ठिकाणी आपल्याला विधेय या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील। स्वयंपाक केला या ठिकाणी या वाक्यामधलं या ठिकाणी विधेय राहील। प्रश्न क्रमांक 21 बघा, झोंबी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी झोंबी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, झोंबी या पुस्तकाचे लेखक, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील। आनंद यादव झोंबी या पुस्तकाचे ते लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 22 बघा, तो मुलगा खेळत आहे या वाक्याचा या ठिकाणी आपल्याला काळ ओळखा। तो मुलगा खेळत आहे हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो, वाक्याचा काळ या ठिकाणी आपल्याला सांगायचं। तो मुलगा खेळत आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा अपूर्ण वर्तमान काळाचे विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लक्ष्मीकांत या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी लक्ष्मीकांत या ठिकाणी बघा शब्द आहे, या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा लक्ष्मीकांत। बघा बहुविग्रही समास या ठिकाणी आपले योग्य समास राहील। प्रश्न क्रमांक 24 बघा, मोती या शब्दाचं अनेक वचन रूप पुढीलपैकी कोणतं बघा। मोती या शब्दाचं अनेक वचन रूप पुढीलपैकी कोणतं आहे बघा। मोती।
बघा विद्यार्थी मित्रांनो, मोती या शब्दाचं अनेक वचन ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. मोते या ठिकाणी आपले योग्य अनेक वचन या ठिकाणी असलेला तो पर्याय होईल. प्रश्न क्रमांक 25 बघा, अथवा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी अव्यय आहे. बघा अथवा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी अव्यय आहे. बघा अथवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, अथवा या ठिकाणी आपला विकल्पबोधक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि तुम्हाला 25 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं या ठिकाणी PDF 25 सराव पेपर, सन 2023चे सर्व पेपर आणि मागील 2018 पासून ते आतापर्यंत झालेले सर्व पेपर तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच मिळून जातील आणि तुम्हाला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. त्यावर तुम्हाला दररोज या ठिकाणी सर्व पेपर मिळत जातील. ते सर्वांनीच घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.